नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की देशभरामध्ये हलाल या एका इस्लामी प्रथेविरुद्ध जोरदार वाद चाललेला आहे की हलालचं सर्टिफिकेशन द्यावं की न द्यावं. आणि याचं कारण झालेलं आहे की उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी जी बंदी आणलेली आहे हलाल प्रोडक्ट्सच्या वितरणावरती, त्याच्यावरनं हा वाद सुरू झालेला आहे. आता मित्रांनो, हलाल म्हणजे काय हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की प्राण्याला मारताना जेव्हा हलाल करून मारण्यात येतं त्याला हलाल हा शब्द वापरला जातो. आणि आणखीन एक प्रकाराने प्राण्यांची हत्या होते, म्हणजे जे प्राणी खाण्याकरता वापरले जातात त्यांची हत्या होते. तो प्रकार म्हणजे झटका, जो जनरली हिंदू धर्मियांमध्ये किंवा शीख धर्मीय असतील तर तो झटका प्रकाराने त्यांची हत्या केली जाते किंवा त्यांचा जो काही वापर आहे तो केला जातो. आता प्रश्न असा आहे की मुस्लिम धर्मीय जे आहे त्यांनी हलालाचा वापर प्राण्यांना मारण्याकरता हलाल या पद्धतीने करण्यावरती कोणाचेही काही ऑब्जेक्शन नाही आहे. ते करू शकतात आणि तशी त्यांना सूट आहे. पण प्रश्न असा उभा राहतो की सुरुवातीला ही जी प्रथा होती ही फक्त मुस्लिम धर्मियांकरता मर्यादित होती आणि मांस म्हणजे प्राण्यांचं जे मांस आहे त्याच्यावरती त्याच्या संदर्भात ही गोष्ट मर्यादित होती. पण जसं जसं ह्या ज्या संस्था, ज्या सरकारचं म्हणणं आहे की ज्या बेकायदेशीरपणे सर्टिफिकेशन देत आहेत, अनेक संस्था आहेत, मुस्लिम संस्था आहेत ज्या हलालचं सर्टिफिकेशन देतात आणि लाखो रुपये त्याच्यातनं त्यांना कमाई होते. तर ह्या संस्था, सरकारचं असं म्हणणं आहे, म्हणजे आता तरी उत्तर प्रदेश सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या संस्था आहेत त्यांना काही अधिकार नाही अशा तऱ्हेचं सर्टिफिकेशन द्यायचं. कारण सरकारची अशी संस्था आहे, आपल्याला माहिती आहे की जी सर्टिफिकेशन देते की एखादा जर फूड प्रोडक्ट असेल, खाण्याची वस्तू असेल, तर त्याच्यामध्ये किती प्रकारचे इन्ग्रेडियंट्स किंवा वस्तू वापरल्या जातात, त्याचा वापर कधीपर्यंत करायचा असतो वगैरे वगैरे अनेक गोष्टीचं सर्टिफिकेशन द्यायला सरकारी संस्था आहे. असं असताना सरकारचा जो रेव्हेन्यू आहे तो एकतर त्याच्यामुळे डुबतोय किंवा सरकारला मिळत नाही. आणि ह्या संस्था आता काय करतायत, हलालच्या ह्या संस्था, हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या मांस किंवा मीठ सोडून किंवा प्राण्याचं मांस सोडून त्यांनी, म्हणजे त्याच्यावर तर ते देतातच आहेत हलाल आणि त्याच्याविषयी कोणालाही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही आहे. पण त्यांनी आता हा प्रकार सुरू केलेला आहे. जी विविध धान्य आहेत जे आपण खातो त्याच्यावरती सुद्धा हलाल सर्टिफिकेशन ची आता सक्ती त्यांनी सुरू केलेली आहे किंवा त्याचं सर्टिफिकेशन देत आहेत. मेकअपच्या अनेक गोष्टीवरती देत आहेत. म्हणजे आता पाणी असेल, आता खाण्याच्या पदार्थामध्ये पापड असतील, रवा असेल, ह्याला हलालचा काय संबंध आहे. पण अशा रीतीने दर्शवायचं की तुम्ही जोपर्यंत हलाल सर्टिफिकेशन घेत नाही तोपर्यंत त्या वस्तू मुस्लिम धर्मीय घेणार नाहीत, अशी भीती दाखवायची आणि त्यांना सर्टिफिकेशन घ्यायला लावायचं. आणि मग सर्टिफिकेशनच्या नावाखाली पैसे उकळायचे असा धंदा ह्या लोकांनी सुरू केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आणि म्हणून योगी आदित्यनाथ सरकारने याच्यावरती बंदी आणलेली आहे आणि छापेमारी चालू आहे. आता मित्रांनो, ह्याच्या बाबतीमध्ये मला एक दोन पॉईंट सांगायचे जे जरा मला वेगळे वाटले की एकतर असं म्हटलं जातं की यातला जो पैसा आहे तो आतंकवादी ज्या संस्था आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. ही एक गोष्ट त्या संदर्भात बोलली जाते आहे. आणि दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये अशी म्हटली जाते आहे की हा जो सगळा जो हलाल सर्टिफिकेशन जो धंदा आहे तो काही एक संस्था जसं वक्फ बोर्ड आहे यांनी आपल्या हातामध्ये राखून ठेवलेलं आहे. आणि ह्या संदर्भामध्ये असंही ऐकण्यात येते आहे की केंद्र सरकार राष्ट्रीय स्तरावरती एक असा कायदा आणू इच्छित आहे किंवा अशी कारवाई करू इच्छित आहे ज्याच्यामध्ये जी हलाल सर्टिफिकेशनची जी सक्ती आहे
किंवा जे हलाल सर्टिफिकेशन अनेक कंपन्यांना म्हणजे विशेषतः खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना जर घ्यावं लागतं जबरदस्ती पैसे देऊन, तर केंद्र सरकार मला असं वाटतं कुठंतरी वॉटर टेस्टिंग करते आहे की असं जर ह्याच्यावरती बंदी आणली तर काय प्रतिक्रिया येऊ शकते. आणि हे करायला त्यांनी राज्य कुठलं निवडलं आहे तर उत्तर प्रदेश. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे. एक अत्यंत मजबूत असा मुख्यमंत्री तिकडे आदित्यनाथ यांच्या रूपाने बसलेला आहे. त्याच्यामुळे वॉटर टेस्टिंग जर करायचं असेल तर ते इथेच करावं. कारण जे लिबरल्स आहेत, लेफ्टिस्ट आहेत, जगभरातले लेफ्टिस्ट असतील किंवा लिबरल असतील किंवा जे ज्याला आपण म्हणतो की टोकाचा विचार करणारे जे काही मुस्लिम समाजातली जी मंडळी असतील ती निश्चित ह्याच्यावरती भयंकर मोठं रान आता उठवणार आहेत आणि उठलेलं आहे ते. अशावेळी त्याचा सामना करायचा असेल तर तेवढाच ताकदीचा मुख्यमंत्री असणं गरजेचं आहे. म्हणून केंद्र सरकारने हे वॉटर टेस्टिंग तर करत नाही आहे ना केंद्र सरकार, की आपल्याला समजा उद्या जर आणायचं असेल हा कायदा देशभरामध्ये की तुम्हाला सर्टिफिकेशन जे आहे ते फक्त सरकारी संस्था आणि ती केंद्रीय संस्था जी आहे त्याच्याकडनं घ्यावं लागेल, अशा काही कायद्याची तयारी चालू आहे का? आणि त्याची पूर्वतयारी म्हणून हा यूपीमध्ये सरकार ही छापेमारी करते आहे का? आणि यूपीमध्ये काय प्रतिक्रिया उमटते याच्यावरती केंद्र सरकार पुढे आपली भूमिका घेऊ शकते किंवा स्पष्ट करू शकते, असं ह्याच्यातनं एक दिसतं. दुसरं ह्या संदर्भामध्ये मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की सरकारने समजा ठरवलं की आपल्याला ह्या संदर्भामध्ये हा कायदा आणायचा आहे, तर निश्चितपणे जे मुस्लिम धर्मीय आहेत, कारण ह्या बाबतीमध्ये काही संस्था किंवा काही जे लेफ्ट लिबरल आहेत किंवा सरकार विरोधी पक्ष आहेत ते अशी एक आवय उठवत आहेत की यांनी तुमचं एक्सपोर्ट जे आहे त्याच्यावरती परिणाम होईल. पण तुम्ही जर पाहिलं तर ही कारवाई जी आहे ती देशांतर्गतच झालेली आहे आणि आता विशेषतः यूपी पुरतीच मर्यादित आहे. आणि योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एक्सपोर्ट होणाऱ्या कुठल्याही गोष्टीवरती आम्ही या संदर्भामध्ये कुठलीही बंदी घातलेली नाही आहे. आत्तापुरती ही जी बंदी आहे ती फक्त उत्तर प्रदेशपुरती आहे. मला असं वाटतं की मुस्लिम देशाबरोबर जो आपला व्यवहार आहे किंवा जो व्यापार आहे तो पाहता येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारसुद्धा जर कायदा जर देशव्यापी करणार असेल तर त्याच्यामधनं मला वाटतं एक्सपोर्ट जे आहे ते सेक्टर वगळण्यात येईल किंवा एक्सपोर्टवरती हा कायदा लागू असणार नाही आहे. एक्सपोर्ट करताना तुम्ही हलाल सर्टिफिकेशन घ्या, कारण मुस्लिम देशाबरोबर आपला होणारा जो मोठा व्यापार आहे त्याला ह्या हलाल सर्टिफिकेटची गरज आहे. पण ते सर्टिफिकेशन कोणी द्यायचं, अशा प्रायव्हेट संस्थांनी द्यायचं की सरकारने द्यायचं, ह्याच्यावरनं हा वाद आहे. आणि निश्चितपणे हे सगळे मान्य करतील की सर्टिफिकेशन हे सरकारकडनंच व्हायला हवं, तरच त्याला महत्त्व असेल, वजन असेल. जर उठसूट कोणी असं आपल्या धर्माच्या निमित्ताने उद्या हिंदू म्हणतील की आम्हाला झटकाचंच तुम्ही सर्टिफिकेट द्या आणि पैसे उकळायला लागले तर ते कठीण होईल. त्याच्यामुळे जी योगी आदित्यनाथ यांनी जी स्टेप घेतलेली आहे किंवा जे पाऊल उचललेलं आहे ते त्याचं मला वाटते सर्वांनी स्वागत करायला हवं. अर्थात आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार जे आहे ते आता एका वेगळ्या मोडमध्ये आहे. सध्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये सरकारसुद्धा फार टोकाची भूमिका केंद्र सरकार तरी घेऊ इच्छित नसेल. त्याच्यामुळे हे वॉटर टेस्टिंग आहे. पण एवढं निश्चित की 2024मध्ये जर परत मोदी सरकार आलं तर नुसतंच हलाल नाही तर हलालावरती सुद्धा काही कारवाई म्हणा किंवा पुढची पावलं, जशी 3 तलाकवरती केंद्र सरकारने जो कायदा बनवला तसा हलालावरती सुद्धा उद्या काही गोष्टी होऊ शकतात. हलालवरती तर होऊच शकतात कारण त्याची चुणूक आपण बघितलेली आहे. पण मला असं वाटतं की केंद्र सरकार 2024च्या निवडणुकीची वाट बघेल. त्याच्यानंतर काय परिस्थिती होईल, त्याच्यानंतर हे अशा तऱ्हेची जी काही अनेक कायदे जे सरकारला करायचे आहेत
ते प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न केला जाईल. पण आज तरी योगी आदित्यनाथ यांनी आपण असं म्हणू शकतो की हलाल या प्रथेला किंवा हलाल या पद्धतीला एक जोरदार झटका दिलेला आहे. बघू मित्रांनो पुढे काय होतं त्याच्यावरती आपण बोलूच. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.